माझं नाव मंजिरी आहे, वय 42 वर्ष. मी एका छोट्या शहरात माझा नवरा शरद सोबत राहते. आमचं घर साधं आहे, 2 खोल्या, एक छोटं स्वयंपाकघर आणि मागे एक लहान सांगण. शरद 65 वर्षांचा आहे, निवृत्त सरकारी कर्मचारी. तो माझ्यापेक्षा 23 वर्षांनी मोठा आहे. आमचं लग्न 15 वर्षांपूर्वी झालं, तेव्हा मी 27 ची होते आणि तो 50 चा. सुरुवातीचे काही वर्ष ठीक गेली, पण गेल्या काही वर्षांपासून शरदची तब्येत कमजोर झाली आहे. तो आता फक्त त्याच्या औषधांमध्ये आणि पेपर वाचण्यात मग्न असतो. माझ्याशी त्याचं बोलणं कमी झालं आणि मला त्याच्याकडून भावनिक किंवा व्यावहारिक समाधान मिळणं बंद झालं. मी सुरुवातीला हे सगळं सहन केलं, पण मनातली अस्वस्थता वाढत गेली. मला वाटायचं की माझ्या आयुष्यात काहीतरी कमी आहे. घरातली शांतता मला बोचायला लागली. एकटेपणाची भावना माझ्या मनात घर करून गेली. मी स्वतःला सांभाळायचा प्रयत्न केला, पण शरच्या उदासीनतेमुळे माझी चिडचिड वाढत गेली. मी त्याला एकदा म्हणाले, शरद, आपण कधीतरी बाहेर फिरायला जाऊया का? तो हसला आणि म्हणाला, मंजिरी, आता माझं वय झालंय, तू एकटी जा. त्याचं हे उत्तर मला खुपलं आणि माझ्या मनातली रिकामी जागा आणखी वाढली. एक दिवस मी बाजारात भाजी घ्यायला गेले. तिथे संदीप भेटला. तो 35 वर्षांचा, उंच आणि मजबूत तरुण. त्याचं भाजीपाल्याचं दुकान होतं. तो माझ्याशी हसत खेळत बोलायचा, मंजिरी ताई, आज कांदे घ्या, ताजे आहेत, असं म्हणत तो मला हसवायचा. त्याच्या बोलण्यात एक ऊर्जा होती, जी मला शरदकडून कधीच मिळाली नव्हती. हळूहळू आमचं बोलणं वाढलं. तो मला त्याच्या आयुष्याच्या गोष्टी सांगायचा, कसं तो गावातून शहरात आला, कसं त्याने दुकान सुरू केलं. मला त्याच्यासोबत बोलताना माझं एकटेपण विसरायला होतं. एकदा तो मला म्हणाला, मंजिरी ताई, तुम्ही खूप चांगले आहात, तुम्हाला असं एकटं राहायला नको. मी हसले आणि म्हणाले, संदीप, माझं आयुष्य आता असंच आहे. पण त्याच्या डोळ्यात एक वेगळीच भावना दिसली. काही महिन्यांनंतर आमचं नातं मैत्रीपलीकडे गेलं. आम्ही फोनवर गप्पा मारायचो आणि मग एक दिवस त्याने मला शहराबाहेर भेटायला बोलावलं. मी संकोचले, पण माझ्या मनातली अस्वस्थता मला थांबवू शकली नाही. आम्ही सूरज लॉज नावाच्या ठिकाणी भेटायला सुरुवात केली. तिथे आम्ही एकमेकांसोबत वेळ घालवायचो आणि मला वाटायचं की माझ्या आयुष्यात पुन्हा आनंद आलाय. 4 महिने हे सगळं ठीक चाललं. संदीप माझ्यासाठी वेळ काढायचा आणि मी त्याच्यासोबत असताना माझ्या आयुष्यातली रिकामी जागा भरून निघते असं वाटायचं. पण जानेवारी महिन्यात त्याचं वागणं बदललं. तो मला भेटायला टाळाटाळ करायला लागला. फोनवर बोलताना त्याचं लक्ष नसायचं आणि बहाणे करून तो कॉल लवकर संपवायचा. मला संशय आला की त्याचं दुसरं कोणीतरी आहे. माझ्या मनात असुरक्षिततेची भावना वाढत गेली. मी त्याला विचारलं, संदीप, तू मला का टाळतोयस? तुला कोणीतरी नवीन भेटलंय का? तो चिडला आणि म्हणाला, मंजिरी, तू खूप विचार करतेस. मला तुझ्याशी काही प्रॉब्लेम नाही. 10 फेब्रुवारीला माझा संयम सुटला. मी त्याला फोन केला आणि म्हणाले, संदीप, तू मला खरं सांग, तुला माझी गरज नाहीये का आता? मी तुझ्यासाठी काय कमी करते? तो रागावला आणि म्हणाला, मंजिरी, तू नेहमी असंच करतेस. मला फक्त थोडा वेळ हवाय. पण मला त्याचं बोलणं पटलं नाही. आमचं भांडण वाढलं. मी रडत म्हणाले, संदीप, तू मला एकटी सोडू नकोस. मला तुझ्याशिवाय कोणी नाही. उद्या मला भेटायचं, नाहीतर मी काहीतरी टोकाचं पाऊल उचलेन. तो गप्प राहिला. बराच वेळ मी त्याला समजावलं आणि शेवटी तो म्हणाला, ठीक आहे, उद्या भेटू. पण शांत हो. आम्ही ठरवलं की दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजता सूरज लॉजवर भेटायचं. 11 फेब्रुवारीला मी सकाळी उठले. शरदला म्हणाले, मी माझ्या मैत्रिणीकडे जाते. तो काहीच बोलला नाही, फक्त पेपर वाचत राहिला. माझ्या मनात संदीपला भेटण्याची उत्सुकता होती, पण त्याचबरोबर भीतीही होती. मी ठरवलं की आज त्याला माझ्यासोबत जास्त वेळ घालवायला लावेन. मी एका दुकानातून काही औषधं घेतली, ज्यामुळे त्याला माझ्यासोबत राहण्याची ताकद मिळेल असं मला वाटलं. ती औषधं मी पाण्याच्या बाटलीत मिसळली. लॉजवर मी वेळेवर पोहोचले. संदीपही आला, पण त्याच्या चालण्यावरून मला जाणवलं की तो थकलेला दिसतोय. मी काही बोलले नाही. त्याने खोली बुक केली आणि आम्ही आत गेलो. खोलीत एक खाट, एक टेबल आणि जुना पडदा होता. आम्ही बसलो आणि थोडं जेवण मागवलं, चिकन बिर्याणी आणि कोल्ड्रिंक. जेवण झाल्यावर मी त्याला पाण्याची बाटली दिली आणि म्हणाले, संदीप, हे पाणी पी, तुला बरं वाटेल. त्याने माझ्याकडे पाहिलं, हसला आणि बाटली रिकामी केली. मला वाटलं की माझी योजना यशस्वी होईल. जेवणानंतर आम्ही एकमेकांसोबत वेळ घालवायला सुरुवात केली. सुरुवातीला सगळं ठीक होतं. संदीप माझ्यासोबत जवळ आला आणि मला वाटलं की माझ्या आयुष्यात पुन्हा आनंद आलाय. पण काही वेळाने त्याच्या चेहऱ्यावर घाम सुटायला लागला. तो म्हणाला, मंजिरी, मला चक्कर येते. मी हसले आणि म्हणाले, काही नाही, थोडं थांब. पण त्याची अवस्था बिघडत गेली. त्याला मळमळ होऊ लागली आणि तो श्वास घ्यायला धडपडू लागला. मी घाबरले आणि म्हणाले, संदीप, काय झालं तुला? तो काहीच बोलला नाही, फक्त खाटेवर पडला.
मी ओरडले, कोणीतरी मदत करा. लॉजचा मॅनेजर धावत आला. त्याने संदीपला पाहिलं आणि म्हणाला, याला लगेच हॉस्पिटलला नेऊ. कर्मचाऱ्यांनी संदीपला उचललं आणि जवळच्या रुग्णालयात नेलं. मी त्यांच्यासोबत गेले, पण माझ्या मनात भीतीने थैमान घातलं होतं. डॉक्टरांनी त्याला तपासलं आणि म्हणाले, याची तब्येत खूप बिघडली आहे. आम्ही त्याला आयसीयूत ठेवतोय. माझ्या डोळ्यांसमोर अंधार पडला. मला कळलं की माझ्या चुकीमुळे हे सगळं घडलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मला बातमी मिळाली, संदीप वाचला नाही. डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या शरीराला झालेला त्रास सहन झाला नाही. माझ्या मनात अपराधीपणाने आग लागली. लॉजच्या मॅनेजरने पोलिसांना बोलावलं आणि मला अटक झाली. पोलीस स्टेशनवर माझी चौकशी झाली. एका महिला कॉन्स्टेबलने विचारलं, मंजिरी, हे सगळं कसं घडलं? मी रडत सांगितलं, मला माझ्या नवऱ्याकडून समाधान मिळत नव्हतं. संदीप माझ्यासाठी आधार होता. मी त्याला जास्त वेळ माझ्यासोबत राहावं म्हणून काहीतरी मिसळलं, पण मला त्याचा हा परिणाम माहीत नव्हता. पोलिसही माझ्या उत्तराने चकित झाले. त्यांनी संदीपचा फोन तपासला आणि आमचे मेसेज पाहिले. माझ्यावर गंभीर गुन्हा दाखल झाला आणि मला तुरुंगात टाकलं. शरदला हे कळालं, पण तो मला भेटायला आला नाही. त्याच्या नजरेत माझ्यासाठी फक्त तिरस्कार होता. तुरुंगात बसून मला माझ्या चुकांची जाणीव झाली. एकदा शरदचा फोन आला. तो म्हणाला, मंजिरी, तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. मी तुझ्यासाठी काय कमी केलं? तुला काही कमी वाटलं असतं तर मला सांगायचंस. मी रडत म्हणाले, शरद, मला माफ कर. माझं मन हरवलं होतं. पण त्याने फोन ठेवला. त्या रात्री मी रडत राहिले, पण आता काहीही बदलता येणार नव्हतं. संदीपच्या बहिणीने मला तुरुंगात भेटायला येऊन सांगितलं, तुझ्यामुळे माझा भाऊ गेला. तुला कधीच माफी मिळणार नाही. तिचे शब्द माझ्या हृदयाला टोचले, पण मी काहीच बोलू शकले नाही. माझ्या चुकीच्या निर्णयाने मी संदीपचं आयुष्य संपवलं आणि माझंही उद्ध्वस्त केलं. मला वाटलं की संदीप माझ्या आयुष्यातली रिकामी जागा भरेल, पण मी फक्त भ्रमात होते. खऱ्या सुखासाठी आपण आपल्या मर्यादा ओलांडायला नकोत. माझ्या एका चुकीमुळे माझं कुटुंब आणि संदीपचं आयुष्य संपलं. ही कथा तुम्हाला एकच शिकवते, प्रेम आणि विश्वास चुकीच्या मार्गाने शोधू नका, नाहीतर पश्चातापाशिवाय काहीच उरणार नाही. मित्रांनो, प्रेमाचा भ्रम आणि पश्चाताप ही कथा आपल्याला शिकवते की आयुष्यात सुख आणि समाधान चुकीच्या मार्गाने शोधू नये. मंजिरीच्या एका चुकीमुळे तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि संदीपचं जीवन संपलं. आपल्या भावनांना मर्यादेत ठेवा, विश्वासाला जपा आणि प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला. ही कथा तुम्हाला काय शिकवते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.